तर चला मॅचला लगेच सुरुवात करा. विनंती असेल टीम सोंडोली संघ, योगेश दादा प्लीज लगेचच आपण मॅचला सुरुवात करा. तर सुमित यांना सामनावीराचा किताब या ठिकाणी प्रदान करण्यात येतोय. व्यासपीठावरती आपण पाहतोय रोहितजी चव्हाण यांच्या शुभ हस्ते हा सामनावीराचा किताब बहाल करण्यात येतोय. जाऊयात 4 षटकाची मॅच. एका बाजूला संघ सोंडोली आपल्याला पाहायला मिळते आणि दुसऱ्या बाजूला जांभूर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला भरत कांबळे तर दुसऱ्या बाजूला सुरेश. ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीवरती सुखदेव आपल्याला पाहायला मिळतोय. चला मॅचला लगेच सुरुवात करा प्लीज. सोंडोली संघ आपला टायमर या ठिकाणी स्टार्ट होतोय. टायमिंग आपलं स्टार्ट होतोय. 2:03 झालेत. सुखदेव दादा नोंद घ्यायची आहे. 2:04 ठीक पहिला बॉल पडेल. त्यानंतर 20 मिनिटाचा टायमिंग टीम सोंडोली साठी दिलं जाईल. चला पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी गोलंदाज सज्ज झालेत. सुखदेव पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, परंतु डॉट बॉलची समाप्ती. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते टीम सोंडोली टीमच्या माध्यमातून. पहिला बॉल निर्धाव आलाय. यावेळेस पहा दांडीगुल चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सुखदेव यांच्या माध्यमातून. कारण की पहिल्या बॉलवरती देखील बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. या बॉलवरती देखील तेच होताना आपल्याला पाहायला मिळालं आणि पहिला धक्का इथे टीम जांभूर संघाला भरत यांच्या स्वरूपामध्ये फलंदाज माघारी जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला धक्का टीम जांभूर संघ भरत यांना आपण पाहतोय. टेनिस बॉल मध्ये कित्येक वेळा टीम जांभूर संघाकडून आघाडीला येताना भरत यांनी चांगला कारनामा केलाय, परंतु रबर बॉल मध्ये तितकीशी चमक मात्र दाखवता आली नाही. ते भरत कांबळे यांना पहिला धक्का इथे लागला गेला टीम जांभूरला. भरत जातात माघारी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संजय मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. खूप चांगली पंचांची भूमिका इथे आपल्याला पाहायला मिळते. शशी साठम सर, रुपेजी सावंत सर आणि शिवरामजी वैती सर अनेक नामवंत क्रीडा स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मागणी असलेले हे पंच आणि शशी साठम सरांचं हे पॅनल आपल्याला पाहायला मिळते. आज भैरवनाथ चषक 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून 2 बॉलचा खेळ संपला. 2 बॉलमध्ये एकही धाव मात्र धावफलकावरती लागली नाही. चांगली गोलंदाजी इथे घडताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस पहा डावखोरा फलंदाज संजय यांच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक आला. एक क्षेत्ररक्षक धावतोय. एक धाव तिथे आली. दुसरीचा इथे प्रयत्न केला जातोय. बॉल जातोय सीमारेषा पार. पंचांचा इशारा. 4 धावांसाठी तो हा चौकार. चौकार आलाय. चौकारानंतर टीमची धावसंख्येचं खातं उघडलं जात आहे. 3 बॉलचा खेळ संपला. 4 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. भैरवनाथ चषक 2024 आपण पाहतोय. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आनंद कलेक्शन फेटेवाले ज्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा खऱ्या अर्थाने पुरस्कृत करण्यात आली. थावडे गावचे आनंद पाटील. आज खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर क्रिकेटची भरपूर आवड आणि या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आपली आवड जपत असताना त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणखी एक फलंदाज माघारी परतताना संजय मात्र माघारी जातील. वैयक्तिक 4 धावांचे खेळ इथे संपुष्टात येताना जांभूर टीमला लागलाय दुसरा धक्का. 2 गडी बाद 4 अशी अवस्था आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडूचा खेळ संपलाय. चांगली गोलंदाजी ते सुखदेव यांच्या माध्यमातून. कित्येक वर्ष आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं सोंडोली गावाचा खूप चांगला संबंध सातत्याने सोंडोली प्रीमियर लीग ही स्पर्धा ग्रामीण भागामध्ये चर्चेची राहिली जाते आणि अनेक आकर्षण याच सोंडोली प्रीमियर लीग मध्ये आपण पाहतो. आणि आज मात्र त्या गावचा संघ इथे खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. चार बॉलचा इथे खेळ संपला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होताना पाहायला मिळेल. यावेळेस व्हाईट बॉल उजव्या एसटीच्या बाहेर बॉल पिचिंग झाला. त्यानंतर पंचांचा इशारा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना आपल्याला पाहायला मिळेल.
धावसंख्या 5 या आकड्यावरती 4 बॉलचा इथे खेळ संपलाय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत सुखदेव यांच्या माध्यमातून एक चौकार जरूर आलाय, परंतु त्यानंतर मात्र अचूक टप्प्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. रबर बॉल मध्ये अचूक टप्पा साधणं एक गोलंदाजासाठी खर तर प्रवास मानला जातो, परंतु इथे मात्र चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉलचा खेळ संपलाय. शेवटच्या बॉलवरती मात्र पॉइंट रिजन मध्ये फटका केलाय. एक धाव तिथे आली, दुसरीचा इथे प्रयत्न केला जाईल, परंतु क्षेत्ररक्षण दर्जेदार राहिले, परंतु फेकी मात्र कुठेतरी चुकीची घडताना आणि 2 धावा तोपर्यंत धावफलकावरती लागल्या गेल्या. पहिल्या षटकाचा इथे खेळ मात्र समाप्त होताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकानंतर मात्र टीमची धावसंख्या 7 या आकड्यावरती. एक षटक संपलं, एक षटकानंतर मात्र 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. चला लगेचच मॅच स्पीडअप करा. आज आपण पाहतोय भैरवनाथ स्पोर्ट थावडे आणि आनंद कलेक्शन फेटेवाले यांच्या माध्यमातून ही संयुक्तरित्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक, जास्त वेळ टीम मीटिंग घेऊ नका, 15,555 रुपयाचे कॅश प्राइज संदीपजी पाटील दादा, आनंद दादा पाटील यांच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक, द्वितीय पारितोषिक 8,888 मान्य श्री नामदेव संभाजी दळवी दादा मालेवाडी, आकारामजी पाटील विरे, पांडुरंगजी पाटील उपशाखा प्रमुख यांच्या माध्यमातून दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक. षटक क्रमांक 2 मध्ये संजय चोपडे महाराज गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सोंडोली गावचे एक अनुभवी खेळाडू यावेळेस चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय. वाटबॉलचा इशारा पंच शिवरामजी वैती सरांचा आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा रन धावफलकावरती 8 धावा लागल्या गेल्या. यावेळेस देखील चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यष्टींच्या पाठीमागे यष्टींच्या पाठीमागे आपल्याला पाहायला मिळत आहेत अजित पाटील. एक सिंगल आली, धावसंख्या 9 या आकड्यावरती. यावेळेस कमी गतीचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आणि तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल आले, फेकी जरूर खराब, परंतु कलेक्शन मात्र खूप चांगलं आपल्याला पाहायला मिळालं. एक सिंगल आले, सिंगलच्या साह्याने 10 रन धावफलकावरती लागल्या गेल्या. यानंतर साहिल 11 आळतूर संघ आणि मुटकेश्वर स्पोर्ट मुटकलवाडी या दोन्ही संघांना विनंती असेल की आपण हे षटक संपल्यानंतर टॉससाठी यायचं आहे. साहिल 11 आळतूर संघ आणि टीम मुटकेश्वर स्पोर्ट मुटकलवाडी ब गटातील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. 4 षटकाची मॅच आणि या मॅचसाठी मात्र टॉससाठी मी आमंत्रित करेन टीम साहिल 11 आळतूर आणि मुटकेश्वर स्पोर्ट मुटकलवाडी. 2 मातबर संघ आणि अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेला संघ एकमेकांच्या आमने सामने येताना आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस पहा रडार मध्ये दिलाय, त्याला दिलाय बिर्र काबून, बॉल सीमारेषा पार. फलंदाज सुरेश यांच्या बॅट मधून येतो हा षटकार. डावखुरी फलंदाज हे क्रिकेटमध्ये नेहमी आक्रमकतेसाठी जाणले जातात आणि हीच आक्रमकता दाखवत असताना संजय चोपडे महाराज यांच्यावरती मात्र हल्ला बॉल चढवलाय. बॉलला पाठवले सीमारेषा पार षटकार. यावेळेस आणखीन एक बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसला गेलाय. एक धाव आले, दुसरीचा इथे प्रयत्न केलाय, दुसरीचा प्रयत्न यशस्वी होतोय का? 2 धावा इथे सहजरित्या मात्र पूर्ण केल्या गेल्या. 2 धावेनंतर 2 षटकाचा इथे खेळ संपला. 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. षटक क्रमांक 2 चे होते सांगता 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या.
भैरवनाथ चषक 2024 या स्पर्धेची चर्चा करत होतो, जिथे या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक ट्रॉफी सौजन्य कैलासवासी तुकाराम बंडू पाटील यांच्या स्मरणार्थ आनंद कलेक्शन कोपरखेने तुर्वे, द्वितीय पारितोषिक कैलासवासी संभाजी रामचंद्र दळवे यांच्या स्मरणार्थ आनंद कलेक्शन कोपरखेने तुर्वे, समालोचक सौजन्य श्री गणेशजी पाचुकते साहेबांनी राजूदादा व्हायचं, यूट्यूब सौजन्य जालिंदर आनंदा पाटील आर्मी मॅन, त्याचबरोबर महेशजी हेनोगले CRPF आर्मी, मैदान मंडप साऊंड सौजन्य नितीनजी हेनोगले सचिनजी हेनोगले, चिंतामणी डिझायनर गणेशजी किनरेवाडी अजय पाटील मालेवाडी, वैभवजी रांजवन पाटील मेनी, अक्षय रांजवन मेनी सिव्हिल इंजिनियर, अक्षय शिंदे भरेवाडी, सचिन हेनोगले डानकेवाडी, विजयजी पाटील थावडे या संपूर्ण मान्यवरांच्या माध्यमातून मैदान मंडप साऊंड सौजन्य या ठिकाणी देण्यात आलेला आहे. पंच सौजन्य आपला माणूस मंदूरचे सन्मान्य आदिराज पाटील, बॉल सौजन्य सतीजी पाटील महाडिक युवा शक्ती मंदूर, मालिकावीर सौजन्य मनीष विठ्ठल पाटील गोंडोली, पाणी सौजन्य घुले ब्रदर वॉटर सप्लायर कोपरखेरणे, नाश्ता सौजन्य अजय बाळासो पाटील थावडे, विजय बाळासो पाटील थावडे या सर्वांचं सहकार्य या स्पर्धेला लाभलंय. इथे मात्र या बॉलवरती जर पाहिलं तर डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, बॉलपर्यंत पोहोचतील तोपर्यंत मात्र 2 धावा घेण्यामध्ये यश प्राप्त झाले. शॉर्ट थर्ड मांडला, क्षेत्ररक्षक मात्र थोडीशी गपलत करतोय, तोपर्यंत मात्र 2 धावा इथे घेण्यात यश प्राप्त झालंय. संघाची धावसंख्या 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. तिसरं षटक मार्गस्थ गोलंदाजीवरती गोलंदाज निलेश यांना आपण पाहतोय. चला साहिल 11 आलतूर आणि मुटकेश्वर स्पोर्ट साहिल 11 आलतूर टीमचे संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि 23 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. यावेळेस पाच समोरच्या दिशेत फटका केला, योगेश सावंत बॉलच्या खाली कॅच मात्र कॅरी केली. अप्रतिम दर्जाचा इथे झेल टिपलाय योगेश सावंत यांच्या माध्यमातून. इथून पुढे मात्र फलंदाजाला दिला जातोय परतीचा इशारा, बॅक टू द आउट. चला मुटकलवाडी संघ टॉस साठी या, मुटकलवाडी संघ या टॉस साठी साहिल 11 आलतूर संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. मुटकलवाडी संघाच्या कॅप्टनला विनंती असेल, मायक्रोफोनचा आवाज जर आपल्या कानापर्यंत पोहोचत असेल तर टॉस साठी या टीम मुटकलवाडी संघ मुटकेश्वर स्पोर्ट मुटकलवाडी या टीम साठी मात्र शेवटचा कॉल. तिसरं षटक मार्गस्थ. अमोल पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. कोतुली संघाचे कर्णधार अमोलदादा यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. यावेळेस पा योगेश यांच्या माध्यमातून आणखीन एक अप्रतिम दर्जाचा झेल टिपलाय. योगेश सावंत एक स्लोअर गोलंदाज आणि जास्तीत जास्त जर पाहिलं तर सोडोली संघाचे एक अनुभवी फलंदाज म्हणून या खेळाडूकडे पाहिले जातं. तर मुटकलवाडी संघ इथे टॉस अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू निलेश यांची धारदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर मात्र एक सिंगल आले. तिसरं षटक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. राऊंड द विकेट
गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज निलेश यांची दर्जेदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर मात्र विकेट किपरच्या हातामध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. 3 षटकाचा ते खेळ संपलाय. 3 षटकानंतर टीमची धावसंख्या 25 या आकड्यावरती चांगल्या पद्धतीने ते थांबवलंय आणि टीम जांभूर संघाला आतापर्यंत थांबवून ठेवलंय. 25 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. चला शेवटचं षटक योगेश सावंत गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंडला बॅटर जितेंद्र आपल्याला पाहायला मिळते, तर नॉन स्ट्राईकला जितेंद्र यांच्यासाठी योगेश यांचा बॉल यावेळेस पाठ टॉपेज लागली जाते. यष्टी रक्षक मात्र कुठेतरी अजित पाटील कॅच घेण्याचा प्रयत्न, परंतु बॉल पासून दूरवर राहिले आणि तोपर्यंत मात्र एक सिंगल आले. सिंगलच्या साह्याने मात्र धावसंख्या 26 या आकड्यावरती 26 रन, लॉस ऑफ 4 विकेट. 4 गडीच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत 26 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. यावेळेस चांगला फटका, परंतु तितकीशी ताकद आपल्याला पाहायला मिळत नाही. एक टायमिंग इथे मात्र फसलं गेलंय आणि फलंदाज मात्र बाद होताना ते पाहायला मिळेल. आणखी एक फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला जाताना पाहायला मिळतोय. आता शेवटचे 4 बॉल शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कौतुक करेन योगेश यांचं, कारण की क्षेत्ररक्षण करत असताना आतापर्यंत 2 झेल त्यांनी टिपली आणि त्यानंतर मात्र गोलंदाजी करत असताना एक गडी बाद केलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मंगेश आलाय. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कुठेतरी अतिरिक्त धावफलकावरती लागली जाते. धावसंख्या 27 या आकड्यावरती. चौथं षटक मार्गस्थ आहे. 27 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आणखीन एक अप्रतिम दर्जाचा चेंडू इथे कॉट बिहाइंड द विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजी इथे बाद होताना पाहायला मिळतील. मंगेश बाद होताना आपल्याला पाहायला मिळतील. आता मात्र फलंदाजीचा बुरुज ढासळला जातो टीम जांभूर संघाचा. चांगली गोलंदाजी ती टीम सोंडोली या संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. नायकेश्वर स्पोर्ट सोंडोली हा संघ इथे खूप चांगले प्रदर्शन करत असताना आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 3 बॉल शिल्लक. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज अजित दाखल झालेत. यावेळेस आलेल्या स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगला स्ट्रोक, आक्रमक दर्जाचा फटका इथे खेळलाय. फलंदाज अजित यांच्या बॅटमधून हा येतोय क्रॅकिंग षटकार आणि या इनिंग मधील हा दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय टीम जांभूर संघाकडून आणि तो मारला गेला इथे अजित यांच्या माध्यमातून. षटकाराला षटकारानंतर टीमची धावसंख्या 33 रन. हा षटकार मात्र टीमच्या धावसंख्येला वाढवण्यासाठी भरपूर मदत करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा षटकार मात्र टीमचा आत्मविश्वास वाढवणारा राहिलाय. 2 बॉलचा अजून देखील खेळ शिल्लक आहे. पहिल्याच बॉलवरती मात्र षटकार खेचलाय. योगेश सावंत याच कामगिरीसाठी जाणले जातात. अशा कित्येक वेळा विकेट घेतलेत, परंतु आता तालुका मधील सर्व खेळाडू त्यांच्या या गोष्टीसाठी भरपूर जणांना माहिती आहे की योगेश सावंत कशा पद्धतीने विकेट घेऊ शकतात. असे कित्येक वेळा त्यांच्या षटकामध्ये प्रयत्न झालेले आहेत आणि हा प्रयत्न मात्र इथे फसला गेलाय. 5 बॉलचा इथे खेळ संपला. आता शेवटचा बॉल.
यावेळेस पहा अगदी बॅटच्या टॉयला इथे बॉल लागलाय आणि फायनली रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक मात्र बॉल पर्यंत पोहोचतील तोपर्यंत मात्र 2 धावा तिसरीचा प्रयत्न आणि बॉल जातोय सीमा रेषा पार. चौकार आलाय शेवटच्या बॉल वरती. 4 धावा आल्या आणि संघाची धावसंख्या 37 या आकड्यावरती. 38 धावांचं लक्ष. येणारे बॉल असतील 24 बॉल मध्ये करायचे आहेत 38 धावा. चला जांभूर संघ आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून गेलं लगेच भरत दादा सातत्याने जर पाहिलं तर जांभूर संघ अनेक नामवंत खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. मंगेश दादा असतील, भरत दादा असतील आणि संपूर्ण संघ मैदानाच्या आतमध्ये लाईनअप करून दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आज भैरवनाथ चषक 2024 मध्ये प्रथम बॅटिंग करत असताना 37 धावा आणि 38 धावांचं लक्ष इथे निर्माण केलंय टीम नायकेश्वर स्पोर्ट्स सोंडोली या टीम समोर. चला स्पीडअप घ्या आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेचच इथे पाठवा, कारण की वेळ भरपूर कमी आहे आपल्याकडे आणि संध्याकाळच्या ज्या बक्षीस पात्र फेरीतील मॅचेस आहेत आणि एक गट अजून देखील एका गटातील मॅचेस शिल्लक आहेत आणि आज जर पाहिलं तर पावसाने कुठेतरी आपल्याला विश्रांती दिली आणि हा कार्यक्रम मात्र अतिशय चांगल्या पद्धतीनं संपन्न व्हावा यासाठी मात्र आयोजक कमिटीचा एक निर्धार आहे आणि आयोजक कमिटीचा प्रयत्न राहिला आहे आणि त्यांना कुठेतरी प्रत्येक संघाने ते सहकार्य करणं गरजेचं आहे. एखादं आयोजन चला वेळ जास्त घेऊ नका, लगेचच या ठिकाणी नायकेश्वर स्पोर्ट्स सोंडोली संघाला विनंती असेल क्षेत्ररक्षण सजले आपली आघाडीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाठवा. अजित पाटील आणि टीमला विनंती असेल की आपण सलामीची जोडी लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. आनंद कलेक्शन आनंद फेटेवाले यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पुरस्कृत करण्यात आली. अगदी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मात्र आर्थिक सहकार्य खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आनंदा पाटील फेटेवाले त्याचबरोबर संदीप पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आर्थिक सहकार्य या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. भैरवनाथ चषक 2024 आणि खऱ्या अर्थानं या क्रीडांगणावरती खेळण्याची इच्छा आणि शाहूवाडी तालुक्यातील पहिलं आयोजन जे सध्याच्या घडीला जर पाहिलं तर भूमिपुत्र क्रीडांगण सेक्टर 23च्या मैदानावरती ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि पार पडली जाते. चला सोंडोली संघ सुखदेव सावंत आणि अजित पाटील ही जोडी आघाडीची आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 24 बॉलमध्ये करायचे आहेत 38 धावा. सलामीचं पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीवरती सज्ज झालेत गोलंदाज बरं दादा बॉलरचं नाव पोचवा. चला अजित आलेत गोलंदाजीसाठी. सोन्या या सोन्या दादा आपण या नाव सांगण्यासाठी. चला मॅच लावतोय सुरुवात. 24 बॉल मध्ये करायचे आहेत आता 38 धावा. अजित गोलंदाजीवरती सज्ज झाले. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय सुखदेव सावंत अजित पाटील. नायकेश्वर स्पोर्ट्स सोंडोली या टीमची मात्र आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. पहिलाच बॉल फुल टॉस त्यावरती मात्र प्रहार करताना फटका फसलाय.
कॅच मात्र घेतली जाते, परंतु पंचांचा इशारा नो बॉल आणि नो प्लस इथे मात्र घेतल्या गेल्या 2 धावा. पहिल्याच बॉल वरती मात्र कुठेतरी बिमर हाताळलाय आणि जीवनदान इथे मिळाले सुखदेव सावंत यांना. नो प्लस 2, 3 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. विदाउट बॉल 3 धावा. एक्सपेन्सिव्ह गोलंदाजीची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवरती मात्र 3 धावा अंकित केल्या गेल्या. यावेळेस आता मात्र फटका बसला, परंतु ब्रीडचा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसावला गेलाय. एक सिंगल तिथे कंप्लीट केले. सिंगलच्या साह्याने मात्र धावसंख्या 4 या आकड्यावरती. 4 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. चांगली गोलंदाजी, परंतु पहिल्या बॉल कुठेतरी भीमर हाताळला. त्यानंतर मात्र या बॉलवरती विकेटची संधी, परंतु फ्री हिटची संधी होती, त्यामुळे या बॉलवरती पुन्हा एकदा सुखदेव यांना संधी निर्माण झाली. यावेळेस अजित पाटील यांच्या बॅटमधून मिड विकेट क्लिअर करणारा चांगला स्ट्रोक. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक 1 धावाले. दुसरीचा इथे प्रयत्न केलाय. 2 धावा. धावसंख्या 6 या आकड्यावरती. चांगली सुरुवात. पहिलवान अजित पाटील सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतात. एक हार्ड हिटर फलंदाज, ताकदवान फलंदाज टीम नायकेश्वर स्पोर्ट सोंडोली या टीमचा अगदी मिडल एसटी वरून जाणारा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. निर्धाव चेंडूचे होते सांगता. एक डॉट बॉल. या मॅच मध्ये मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला अर्थातच श्री काळामादेवी स्पोर्ट जांभूर या टीमसाठी मात्र गरजेचं असेल, कारण की धावा जर पाहिल्या तर बॅटिंग करत असताना या धावा कुठेतरी कमी राहिल्या जांभूर संघाच्या. यावेळेस फटका फसला. आता मात्र विकेट किपर बॉल पर्यंत वेगाने पोहोचले. 1 धाव आले. दुसरीचा इथे प्रयत्न. क्षेत्ररक्षक मात्र धावला जातोय, फलंदाज धावतोय, तोपर्यंत मात्र 2 धावा इथे अंकित केल्या गेल्या. खराब क्षेत्ररक्षण इथे विकेट किपरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते, जितेंद्र यांच्या माध्यमातून. तोपर्यंत मात्र 2 धावा इथे कंप्लीट. 2 धावेच्या साह्याने धावसंख्या 8 या आकड्यावरती. अजून देखील 30 धावांची गरज जिंकण्यासाठी. 4 बॉलचा खेळ संपला. पहिले षटक मार्गस्थ असताना चांगली बॅटिंग आणि अनुभवी जोडी इथे आपल्याला पाहायला मिळते टीम नायकेश्वर स्पोर्ट सोंडोली या टीमच्या माध्यमातून. भैरवनाथ चषक 2024 ही स्पर्धा आपण पाहतोय. आज मात्र संपूर्णपणे मेघराजाने ते विश्रांती घेतले. डॉट बॉलची समाप्ती. बॅटरला मात्र बीट करून जाणारा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसावला गेलाय. 5 बॉलचे होते ते सांगता आणि 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. चांगली गोलंदाजी ते अजित यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस टप्पा पडल्यानंतर मात्र आणखी एक डॉट बॉल. पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त झालाय. अजित यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर लागोपाठचे 2 बॉल इथे निर्धाव आले आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. बिनगडीबाद 8 अशी सध्याची स्थिती आपल्याला पाहायला मिळते बॅटिंग करणाऱ्या टीमची. आता येणारे 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये करायचे आहेत 30 धावा. भरत कांबळे गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 या टीमचे एक प्रमुख खेळाडू आणि कित्येक वर्ष या काळामध्ये विस्फोट जांभूर या टीमला क्रिकेटच्या पटलावरती आणि शाहवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मध्ये एक अस्तित्व निर्माण करून देण्यासाठी भरत कांबळे यांचं खूप मोलाचं योगदान राहिलंय आणि तोच गोलंदाज सध्याच्या घडीला. परंतु खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल इथे उदय एसटीच्या खूप बाहेर पिचिंग होताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा रन. धावसंख्या 9 या आकड्यावरती. टेनिस बॉल मध्ये आणि रबर बॉल मध्ये हे साम्य असतं, कारण की इथे अचूक टप्प्याची गोलंदाजी तुम्हाला साधता येणं थोडंसं कठीण काम. आणि लागोपाठचा दुसरा वाईट बॉल. 10 रन धावफलकावरती लागल्या गेल्या. आता 18 चेंडू मध्ये करायचे आहेत 28 धावा. सुखदेव यांच्या बॅटमधून चांगले स्ट्रोक आले, परंतु षटकार चौकार इथे या मॅच मध्ये गरजेचे आहे. टीम नायकेश्वर स्पोर्ट सोंडोली या संघाला डॉट बॉल आलाय. आता मात्र कमबॅक केले भरत कांबळे यांनी. डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव चेंडूचे होते सांगता. तर श्री चव्हाण आपण व्यासपीठाच्या दिशेने या. अगदी सकाळी तुम्ही आलाय, आता तुमचं टायमिंग या ठिकाणी संपलेलं आहे. आपले पिताश्री तुम्हाला आवाज देत आहेत सातत्याने. तुमचं क्रिकेटचं वेड आणि आता तुमच्यावरती कुठेतरी नियंत्रण इथे ठेवलं जाते.
भरपूर आनंद घेतला आणि थँक्यू सो मच रोहित दादा चव्हाण, अगदी सकाळपासून या व्यासपीठावरती तुमची उपस्थिती राहिली त्याबद्दल भैरवनाथ स्पोर्ट थावडे या टीमच्या माध्यमातून आपलं मनापासून आभार. यावेळेस पहा चांगली गोलंदाजी, आता मात्र अजित पाटील यांची फलंदाजी. टीम नायकेश्वर स्पोर्ट सोंडोली या टीम साठी मात्र अडचणीची होताना आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 4 बॉलचा इथे खेळ संपलाय. यावेळेस पहा अलॉंग द कार्पेट चेंडू बिलॉंग करते अजित बॉल पर्यंत मात्र वेगाने आलेत. एक धाव घेतली, दुसरीचा इथे प्रयत्न, दुसरी देखील धाव इथे कंप्लीट केली. बॅकअप त्या ठिकाणी चांगला पाहायला मिळाला. आयुष्यासह क्रिकेट बॅकअप खूप महत्त्वाचा असतो आणि ते बॅकअप दिला गेला यष्टीरक्षकाच्या माध्यमातून आणि 2 धावा अंकित केल्या गेल्या. 2 धावेच्या साह्याने धावसंख्या 13 या आकड्यावरती 13 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातील आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस आणखीन एक दर्जेदार चेंडू हाताला. 2 षटकात ते खेळ संपलाय. फक्त 5 धावांचं षटक हाताळलं. कौतुक करेन भरत कांबळे यांचं की सुरुवात नकारात्मक झाली परंतु शेवट मात्र गोड राहिलाय या षटकाचा. फक्त 5 धावांचं षटक हाताळलं. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. आता येणारे 12 बॉल मध्ये करायचे आहेत 25 धावा. 12 बॉल 25 धावांची गरज जिंकण्यासाठी ते आपल्याला पाहायला मिळते. तर टीमची धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळते 13 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचले. 13 धावा. तर गोलंदाजीवरती अक्षय दाखल झालाय. तिसरं षटक. इथे मात्र वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त उसळी घेताना बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पंचांचा इशारा वाईट बॉल. एक्स्ट्रा रन. आज जर पाहिलं तर पाऊस थांबल्यानंतर कुठेतरी मोठ्या प्रमाणामध्ये उष्णता मैदानाच्या आतमध्ये जाणवली जाते आणि पंचांचं मात्र कौतुक करावं लागेल कारण की एखाद्या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर सर्वात जास्त जर त्रास जर कोणाला असेल तर ते पंचांना आणि चांगली पंचांची भूमिका यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. रुपेजी सावंत सर, शिवरामजी वैती सर आणि शशी साटम सर अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण त्यांना पाहतो आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर क्रिकेटला एक शिस्त लावण्याचं काम या पंचांच्या माध्यमातून केलं जातं. सकाळच्या सत्रामध्ये तुम्ही पाहिलं असेल की अगदी थ्रो गोलंदाज अगदी शशी साटम सर आणि त्यांचं बोलवता त्यावेळेस तुम्ही चुकीच्या पद्धतीने गोलंदाजी करू शकत नाही. ते मात्र भरत कांबळे अप्रतिम प्रयत्न राहिलाय. अगदी कॅच जर इथे होऊ शकला असता तर कॅच ऑफ द डे हा नक्कीच घडला असता परंतु सूर लावलाय आणि ज्या पद्धतीनं 2 धावा इथे आपल्या टीमसाठी वाचवल्या. चौकार जरूर वाचवलाय आणि टीमची धावसंख्या मात्र 18 या आकड्यावरती. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये असताना ज्या धावा अपेक्षित आहे त्या मात्र येताना कुठेतरी पाहायला मिळत नाही. धावांची गती कुठेतरी थांबली आहे टीम नायकेश्वर स्पोर्ट सोंडोली या टीमची. यावेळेस पहा खराब लाईन. नो बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन. धावसंख्या 19 या आकड्यावरती. अजून देखील 19 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. पण सामना मात्र अजून देखील जर पाहिलं तर दोलायमान अवस्थेमध्ये कारण की एका षटकामध्ये 19 धावा या अगोदरच्या मॅचमध्ये देखील आपण निघताना पाहिले असतील आणि कुठेतरी प्रयत्न मात्र दमदार करावे लागतील. कौतुक करेन भरत कांबळे यांचं कारण की अगदी चित्त्याची चपळ आणि हरणाचा वेग मात्र इथे धारण इथे केलाय आणि एकच सिंगल आले. धावसंख्या 20 या आकड्यावरती. षटक क्रमांक 4 तिसरं मार्गस्थ असताना आतापर्यंत 3 बॉलचा खेळ संपलाय. यावेळेस पहा वाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन ही मात्र डोकेदुखी ठरू शकते टीम काळामध्ये विस्फोट जांभूर या संघाची. यानंतरची मॅच साहिल 11 आळतूर आणि मुटकेश्वर स्पोर्ट मुटकलवाडी या 2 संघामध्ये
यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस पाहता मात्र अजित पाटील आतापर्यंत शांत, आता मात्र आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत. पैलवान अजित पाटील यांच्या बॅटमधून येतो हा ब्रँडेड षटकार. बॉल सीमारेषा पार, मिळतील धावा 6. या षटकारानंतर मात्र या मॅच मध्ये जे दडपण होतं, जो दबाव होता, तो मात्र जुगारून लावलाय आणि कुठेतरी संघर्षाचा शंखनाद इथे सुरुवात झाली. संघर्ष आला आणि अजित पाटील यांच्या बॅटमधून येतो हा षटकार. आता जिंकण्यासाठी मात्र गरज आहे ती 11 धावांची. ते हुक केलाय, चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक दुसरा खणखणीत षटकार. अगदी सलग 3 षटकार. अगदी प्रशांत पाटील यांचं कौतुक करेन, कारण की ज्या वेळेस शाहवाडी तालुक्याचं क्रिकेट आपण पाहिलं असेल तर सलग 3 षटकारासाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज हे शाहवाडीसाठी हे आंतरराष्ट्रीय पारितोषिक आहे. कारण की सांगण्याची गरज नाही, ज्यावेळेस तुम्ही 3 षटकार मारता त्यावेळेस अध्यक्षांच्याकडून खेळाडू कोणताही असो, टीम कोणतीही असो, परंतु 500 रुपयाचे कॅश प्राइज हे मात्र सातत्याने राहिलंय. आणि अजित पाटील यांना आपल्या टीमच्या विजयाबरोबर 500 रुपयाचे कॅश प्राइज मिळणार का हे सांगून जाणारा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. सलगचा 3रा षटकार येणार का? आणि इथे मात्र चांगला स्ट्रोक आलाय, कुठेतरी 500 रुपयाचे कॅश प्राइज हुकलंय अजित पाटील यांचं. पैसा माणसाचं मन बदलतो, परंतु अजित पाटील यांनी आक्रमकता दाखवली होती. आता 6 चेंडू आणि 4 धावांची गरज. हे षटक मात्र खूप महागडे ठरलंय, कारण की तब्बल 2 षटकार आले अजित पाटील यांच्या बॅटमधून. सहा बॉल मध्ये 4 धावा. सामना स्पीडअप करायचा आहे. अजून देखील 8 मॅचेस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. आजच्या दिवसातील अजून देखील 8 मॅचेस शिल्लक आहेत. दुपारचे 2:40 झालेत. 4-4 षटकाचे 3 सामने आणि त्यानंतर मात्र 3 षटकाचे 5 सामने आपल्याला पाहायला मिळतील. आणि वेळेअभावी मात्र षटकांची संख्या मात्र इथे जरूर कमी केली जाईल, परंतु त्यासाठी तुमचा स्पीडअप खूप महत्त्वाचा आहे. कारण मित्रांनो, ही स्पर्धा अगदी चांगल्या सूर्यप्रकाशामध्ये संपन्न व्हावी ही मात्र आयोजक कमिटीची आशा आहे. मंगेश आलेत गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल इथे मात्र जर पाहिलं तर खराब इथे पाहायला मिळतोय. 1 धाव 2 धाव आणि इथे मात्र वाईट बॉल आणि प्लस 4 धावा. सामना मात्र इथे जिंकला टीम नायकेश्वर स्पोर्ट सोंडोली या संघानं. अभिनंदन, वेल प्लेड टीम नायकेश्वर स्पोर्ट सोंडोली. आणि या मॅचचा हिरो अर्थातच ज्यांनी महत्वाच्या क्षणी मात्र ज्यांच्या बॅटमधून आले 2 षटकार, ते पैलवान अजित पाटील ठरलेत या मॅचचा हिरो. प्लेअर ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी त्यांना दिला जाईल. आणि मुटकलवाडी संघाला विनंती असेल, आपण विकास दादा लगेचच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या, वेळ जास्त घेऊ नका, कारण की अजून 8 सामने या ठिकाणी शिल्लक आहेत. दुपारचे 3 वाजलेत. लगेचच या मैदानाच्या आतमध्ये संपूर्ण टीम मुटकलवाडी संघ. आणि जशी या मॅचला होईल सुरुवात, चला मॅच लावतोय सुरुवात. टीम